MIMचे खासदार इम्तियाज जलील आपल्यासोबत आहे। त्यांचा जोरदार प्रचार जो आहे तो या ठिकाणी सुरू आहे। तुम्ही एक ट्विट केलं आहे, नसीम खान यांना देखील ऑफर दिलेली आहे, काय सगळं नाराज आहे ते काँग्रेसवरून? काय आहे की त्यांची नाराजगी जी आहे ना ते फक्त लोकांना दाखवण्यासाठी आलेली आहे। आम्ही सुरुवातीपासून हे बोललेलो आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना मुसलमानांचं मतं पाहिजे, दलितांचं मतं पाहिजे, पण त्यांना त्यांचं नेतृत्व नाही पाहिजे। म्हणून आपण बघितलं असेल की बाळासाहेब आंबेडकरांना कशा त्यांनी धोका दिलेला आहे। मुस्लिम समाजाचं मतं पाहिजे पण त्यांचं नेतृत्व नाही पाहिजे। म्हणजे महाराष्ट्रातून किती लोकसभेची सीट्स आहे? 48 लोकसभेची सीट्स आहे। एक तरी काँग्रेस आणि 2 राष्ट्रवादी काँग्रेसने मिळून एक तरी सीट द्यायला पाहिजे होतं, त्यांनी नाही दिली। मग आरिफ नसीम खान जे काँग्रेसचे माजी मंत्री आहे, आमचे मित्र आहे, सिनियर लीडर आहे, मग त्यांनी काल एक राजीनामा दिला आणि सगळं टीव्हीवर हे फ्लॅश येत होतं कि आरिफ नसीम खान ने रेजिग्नेशन दिया है, रिज़ाइन कर दिया है करके। मी वाचल्यानंतर मला कळालं की त्यांनी कशाचा राजीनामा दिला, तर जे 25-30 स्टार प्रचारक असतं जे फक्त या स्टेजवर भाषण करायचं, मग दुसऱ्या स्टेजवर जायचं, तिथे भाषण करायचे, स्टार प्रचारक याला म्हणतात। त्यांनी राजीनामा कशाचा दिला की मी माझ्या पार्टीचा स्टार प्रचारकची जे लिस्ट आहे त्याच्यातून मी राजीनामा देत आहे। इतकंच तुम्हाला चीड होती, इतकंच तुम्हाला राग होतं, मग तुम्ही पार्टीला लात मारायचं होतं आणि हे सांगायला पाहिजे होतं की तुम्ही माझ्या समाजाचा मत पाहिजे तुम्हाला, पण तुम्हाला आमचं नेतृत्व नाही पाहिजे, एक खासदारी तुम्हाला ह्या समाजाचं नाही पाहिजे। म्हणून त्यांनी तसं न करता त्यांनी ते फक्त एक दाखवण्यासाठी लोकांना की बघा मी राजीनामा दिलेला आहे। म्हणून मी ट्विट केलं की आता तुम्ही खूप रागावलेले असेल, चीड निर्माण झाली असेल, मग त्या पार्टीला लात मारा, माझ्या पक्षातून तुम्ही तिकीट घ्या आणि मुंबईच्या कोणत्या सीटवर तुम्हाला निवडणूक लढायची आहे, आमचे कॅन्डिडेट्स फायनल झाल्यानंतर मी तुम्हाला हे ऑफर देत आहे की मी माझ्या कॅन्डिडेटला कॅन्सल करणार, तुम्हाला तिकीट देतो, तुम्ही निवडणूक लढवा। एक चांगली संधी आलेली आहे, थोडी हिम्मत दाखवा, नाहीतर असंच खुर्च्या उचलत राहा, असं शतरंजा टाकत राहा आणि नेते कोण जाऊन बसणार तिथे? तेच प्रस्थापित मंडळी जे आहे तेच खासदार होणार आहे। दलित समाजाचा खासदार नको त्यांना, मुस्लिम समाजाचा खासदार नको त्यांना, म्हणून मी ते ऑफर केलेली आहे। आता बघू त्यांच्यामध्ये हिम्मत आहे का फक्त नौटंकी करण्यासाठी त्यांनी ते राजीनामा दिलेला आहे। त्यांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिलाय, तुमची ऑफर जी दिली आहे त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे, पण ते काही बोलण्यास नकार दिले। कारण काहीतरी बोला ना, काहीतरी बोला की हो मी नौटंकी केलेली आहे, मी फक्त माझ्या समाजाला दाखवण्यासाठी मी स्टार प्रचारकाचा राजीनामा दिलेला आहे, पार्टीमध्ये राहणार मी। अरे कशाला राहायचं जिथे तुम्हाला मान नाही, सम्मान नाही, तुमच्या समाजावर अनेक वर्षापासून अन्याय होत आहे, तर तुम्ही कशासाठी त्या पार्टीमध्ये खुर्च्या उचलण्यासाठी आहे, फक्त शतरंजा टाकण्यासाठी आहे? आणि तेच ते मंडळी जे आहे ते खासदार म्हणून, नेते म्हणून ते विधानसभेमध्ये जाणार, लोकसभेमध्ये जाणार आणि तुम्ही हेच काम करत राहणार का? एकदा तरी हिम्मत करा माझ्यासारखी। मी हिम्मत केली म्हणून मुस्लिम समाज, दलित समाज पूर्ण ताकदीने माझ्यासोबत होता। कुठे आहे मी? खासदार झालं। तुम्ही तिथेच हे राजीनामा स्टार प्रचारकाचा नाही, हेच नाटक नौटंकी करत राहा, तुम्ही तिथेच राहणार। दुसरीकडे धाराशिवमध्ये MIMमध्ये दुफाळी निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय, अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आलाय। मला माहीत नाही आहे हे बातम्या कुठून आणतात तुम्ही। म्हणजे मी जेव्हा फॉर्म भरायला चाललो होतो तर एक चॅनल दिवसभर ते चालत होता की MIMमध्ये फूट। अरे कसली फूट होती रे बाबा, तुम्ही दाखवा मला कोण काय कुठे, म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये सत्य असायला पाहिजे ना, नाही तर काहीतरी तुमच्यामध्ये चॅनल आहे तर त्याच्यामध्ये इथे फूट झालेली आहे, तिथे फूट झालेली आहे। 4 जूनला जेव्हा रिझल्ट येणार आहे, निकाल येणार आहे लोकसभेचा, आपल्या चॅनलला विनंती करा की 3 युनिट्स इथे पाठवा। सगळ्यात मोठा जल्लोष जे आहे ना ते जितकं बुड्डी लाईनमध्ये होणार आहे तितकंच जल्लोष आंबेडकर नगरमध्ये पण होणार आहे। शहर अध्यक्ष जे आहे तुमचे आझर सय्यद, त्यांनी देखील गंभीर आरोप केले आहे तुमच्यावर। कोण आहे शहर अध्यक्ष? आता काय हे की कोण शहर अध्यक्ष आहे, काय आरोप केलेला आहे, मी तुमच्याकडून हे ऐकत आहे। मी विचार करतो, त्यांना विचारतो की काय प्रॉब्लेम काय आहे करके, मग बघू आपण त्याच्यानंतर। अफसर खान यांना देखील वंचितने बी फॉर्म दिलेला आहे। काय हे की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहे, त्यांचं लेवल काय आहे, ते किती मोठे आहे आणि त्यांनी जे कॅन्डिडेट आज इथे दिलेला आहे, मी समजू शकलो असतं
की एक प्रामाणिक आंबेडकर चळवळीच्या एका साधासा माणसाला तुम्ही तिकीट दिलं असते तर मला कळलं असतं की नाही, बाबासाहेबांनी एक चळवळीतला एक माणसाला तिकीट दिलं आहे. ज्या माणसाला तुम्ही तिकीट दिले आहे त्याचं बॅकग्राऊंड ह्या लोकांना माहीत नाही आहे. कुणाला माहीत नाही आहे. कोणीतरी बाळासाहेबांना हे सांगितलं नाही की ज्या माणसाला तुम्ही तिकीट दिलेले आहे त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, त्याची शिक्षण काय आहे, त्याचा काय कारोबार आहे. तुम्ही क्लब चालवणाऱ्यांना तिकीट देतो, एक साईडला आहे तो दारू विकणाऱ्याला एकनाथ शिंदे साहेब आणि भाजपवाले तिकीट देतात. म्हणजे हे राजनीती किती खालच्या पातळीवर नेऊन ठेवलेली आहे की अशा प्रकारचे लोक आता निवडणूकमध्ये येणार. लोकसभेमध्ये काय होतं, तिथे काही डान्सचा कार्यक्रम नाही असतं. देशाचा कायदे आणि कानून बनवण्याची ते जागा आहे की तुमचं भविष्य कसं असणार आहे, या मुलाचं भविष्य कसं असणार आहे, ते नियम बनवण्याची जागा आहे. टेम्पल ऑफ डेमोक्रेसी त्याला आपण म्हणतो. आपण सगळ्यात मोठी जे एक महान एक इन्स्टिट्यूशन आहे ते इन्स्टिट्यूशन आहे. म्हणजे अशा प्रकारचे लोक तिथे जाणार आहे की आज जे आंबेडकर नगरमध्ये आणि सगळ्या दलित वस्त्यांमध्ये दारूची दुकान उघडणारे नेता तुम्ही तिकडे पाठवणार आहे. याचा कोणताही परिणाम आपल्यावर होणार नाही. मी काय म्हटलेलं आहे, 4 तारखेला आमच्या जल्लोषात तुम्ही पण सहभागी व्हा. तर निश्चितच आपण बघतो की इम्तियाज जलील यांनी ज्या सांगितलेलं आहे की 4 तारखेला या ठिकाणी मोठा जल्लोष जो होणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी म्हणलेलं आहे. कॅमेरामॅन हर्षल निकमसह कुणाल जायकर, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.